नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबाचे सर्व काही घर या स्पर्धेसाठी ते ॲप बनवण्यासाठी गहाण ठेवले. हे समजताच आता जानकी ऋषिकेश एक खूप मोठं पाऊल असे उचलणार आहेत. अख्ख्या गावासमोर ऐश्वर्या व सारंगचे घाणेरडे कारस्थान समोर आणत जानकी ऋषिकेश वेळेवर धावून जात सुमित्राला या फार मोठ्या संकटातून वाचवणार आहेत. तर ऐश्वर्या सारंगवर थू करत पुन्हा एकदा सुमित्रा ही ऐश्वर्याची नांगी ठेचणार आहे. जानकी व ऋषिकेशच्या मनाचा मोठेपणा समोर येताच ऐश्वर्याचा बैल बनणारा सारंग आता तिच्या विरोधात जातच ऐश्वर्या त्याची खरी गुन्हेगार असल्याचे सर्व काही पुरावे देणार आहे. तर आता यामध्येच ऋषिकेश आणि जानकीने स्पर्धा जिंकून मिळालेल्या 25 लाख रुपयांचा वापर आशीर्वाद बंगला कर्जमुक्त करून स्वतः विकत घेतला आणि एका दगडात दोन पक्षी मारत जानकी व ऋषिकेश हे दोघंजणही ऐश्वर्याला धक्के मारून पुन्हा घराबाहेर काढणार. तर देवासारख्या सुमित्रा व नानांना पुन्हा एकदा रस्त्यावर न जाता आशीर्वाद बंगल्यातच जानकी आणि ऋषिकेश घेऊन येतात. तर आता हे सगळे कसे घडणार त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आतापर्यंत मालिकेत आपण पाहिलं की श्री व सौ ही स्पर्धा खूपच रंगात आलेली असते. ऐश्वर्याने कितीही कारस्थानं करून दुसऱ्या फेरीमध्ये ऋषिकेश आणि जानकीला हरवलेलं असलं, त्यांचा गुण चोरलेला असला तरीही आता नियती मात्र ऐश्वर्याची साथ देत नाही. आणि या तिसऱ्या फेरीमध्ये ऐश्वर्या सारंगची हार तर होतेच. ऐश्वर्याने कितीही चालबाजी करण्याचा प्रयत्न केला तरीही सारंगची साथ मात्र तिला मिळत नाही. आणि यातच आता सारंग आणि ऐश्वर्यातील प्रेम हे खोटं प्रेम आहे हे सुद्धा अख्ख्या गावाला दिसून आलेलं असतं. ऐश्वर्याने अगदी कुत्र्यासारखं फरफटतच सारंगला ही स्पर्धा जिंकण्यासाठी ओढलेलं असतं. सारंगचं अंग तर अगदी सोलून निघालेलं असतं. ही स्पर्धासुद्धा ते हरलेले असतात. त्यातच आता जानकी आणि ऋषिकेश या स्पर्धेचा 1 पॉईंट मिळवतात. कारण कमीत कमी वेळात सर्व टास्क पूर्ण करणारी जोडी असते ती म्हणजे आपली ऋषिकेश आणि जानकी यांची जोडी. जानकी, ऋषिकेश आणि ऐश्वर्या सारंग या दोन्ही टीमचे गुण अगदी सेम झालेले असतात. येणारा रिझल्ट हा अवलंबून असतो तो म्हणजे या स्पर्धेच्या 4थ्या आणि 5व्या फेरीवर. आणि अवंतिका आणि सौमित्र हे दोघंजणही खूप छान प्रकारे खेळत असतात. ऐश्वर्याचे कारस्थान मात्र अजूनही चालूच असतं. काहीही करून आता ऋषिकेश जानकीला तिला हरवायचं असतं. आणि या सगळ्या जानकी व ऋषिकेश हे ऐश्वर्याला म्हणतात की तुझ्या चालबाजीचा काही एक परिणाम आमच्यावर झाला नाही, कारण आम्ही काहीही खोट्यापणाने खेळतच नाही. अगं ऐश्वर्या, तू मला आणि ऋषिकेशला दूर करण्याचा प्रयत्न करत होतीस ना, आमच्यामधील तू बॉन्ड तोडण्याचा प्रयत्न करत होतीस. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आकाश पाताळ जरी एक झालं तरीही मला व ऋषिकेशला कोणीही वेगळं करू शकणार नाही. तू कितीही चिटिंग कर गं, परंतु आम्ही ही स्पर्धा जिंकतीने जिंकणार. खरेपणाने जिंकून दाखव. तेव्हा अख्ख्या गावासमोर ऐश्वर्याची मान खाली गेलेली असते. ऐश्वर्या छाती ठोकून सांगत असते की ही स्पर्धा मी जिंकणार व तिचे व जानकीचे पॉईंट्स आता सेम झालेले असतात. अँकर अंशुमन सांगतो की उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वजण तयारीनिशी या. उद्या आपल्याला या स्पर्धेचा फायनल रिझल्ट मिळणार आहे की कोण 25 लाखाचं बक्षीस पटकावणार आहे ते आपण पाहूया. तर दुसरीकडे सारखं तेच बोलणे आठवत असतं सुमित्राला की सारंगने आणि ऐश्वर्याने मिळून हे सगळं घर गहाण ठेवलेलं आहे. त्यामुळे सुमित्रा आता पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. नानासुद्धा जेवायला किंवा अन्नपाणी घेण्यासाठी तयार होत नसतात, कारण खूप कष्टाने नाना आणि सुमित्राने हे घर उभं केलेलं असतं. सुमित्राला काय करावे तेच कळत नसतं. आपली चूक मात्र सुमित्राला कळलेली असते की जेव्हापासून ऋषिकेश जानकी या घराबाहेर पडले तेव्हापासून या घरचं सुख आनंद कायम निघून गेलं. लक्ष्मीसुद्धा घरात टेकेना झाली. कोणाचं सूत्र बसेना झालं. फक्त आणि फक्त या घरात येणारा दिवस दुःखाचा उजाडतो. ऐश्वर्यावर भरोसा ठेवून तिचं ऐकून आपण खूप मोठी चूक केली, माती खाल्ली हे सुमित्राला कळून चुकलेलं असतं. परंतु आता वेळही निघून गेलेली असते. सुमित्राचा जीव अगदी कासावीस झालेला असतो. नानांची ती अवस्था बघून सुमित्राला अस्वस्थ वाटत असतं. त्यातच तिला भीती असते की आपल्या तिन्ही मुलांमध्ये आता या स्पर्धेमुळे भांडणं चालू झाली आहेत आणि
या सगळ्या गोष्टीत तिला काळजी वाटते की तिच्या मुलांचं आता काय होणार. तेव्हा सुमित्रा लगेच देवाकडे प्रार्थना करते की सगळं काही ठीक होऊ दे. माझं घर, माझं कुटुंब पहिल्यासारखं पुन्हा एकदा एकत्र येऊ देत. या भीतीने सुमित्राने आता डायरेक्ट देव पाण्यामध्ये ठेवलेले असतात. देवाकडे साकडं घातलेलं असतं की जी काही माझी चूक झाली ती मला कबूल आहे, परंतु या चुकीची एवढी मोठी शिक्षा नको. माझ्या मुलांना असं एकमेकांचा जीवावर उठलेलं पाहताना मला मेल्याहून मेल्यासारखं होतं आणि त्यातच ऐश्वर्या सारंगने खूप मोठं संकट हे घरावर आणून ठेवलेलं आहे. या संकटातून देवा आता तूच आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढू शकतोस. तेव्हा सारंग आणि ऐश्वर्याला योग्य ती बुद्धी दे. तुला तर माहिती आहे माझ्या तिन्ही मुलं मला एकसारखी आहेत. मी कधीही त्यांच्यामध्ये भेदभाव केला नाही. परंतु या ऐश्वर्यामुळे काही दिवसांसाठी माझी मती भ्रष्ट झाली होती. देवा, या संकटातून मला वाचवा. आणि म्हणून सुमित्रा आता देवासमोर खूप रडत असते आणि त्याच वेळेला तिथे आता आजी येते आणि आजी विचारते, काय गं सुमित्रे, काय झालं, असं का रडतेस? त्यावर सुमित्रा सांगते की मी देवाकडे साकडं घालत आहे की आम्हाला या संकटातून बाहेर काढ. आई, अगं मला रात्र रात्र झोप लागत नाही. मूर्ख सारंग आणि ऐश्वर्याने घर गहाण ठेवले ग, आणि आपण जर हे कर्ज फेडू शकलो नाही तर आजी म्हणते आपण रस्त्यावर येऊ. सुमित्रा, अगं तुला कळते का, असं देवाकडे साकडं घालून काहीही होणार नाही. त्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे की तू आता सारंग आणि ऐश्वर्या काही करून ही स्पर्धा जिंकले पाहिजेत. तरच त्याची रक्कम 25 लाख रुपये मिळेल आणि हे घर व्याजमुक्त होईल. परंतु जर ऋषिकेश आणि जानकी ही स्पर्धा जिंकले तर मात्र आपण रस्त्यावर येऊ. आपल्यावर रस्त्यावर येण्याची वेळ येणार. आपल्या डोक्यावर छप्पर नसेल. हे लक्षात ठेव. सुमित्रा, विचार केलास का आपण कुठे जाणार आहोत? एवढे पैसे कुठून आणणार आहोत? कंपनीतून सुद्धा आपल्याला एक पैसा मिळत नाही. उलट कंपनी आणि घर हे दोन्हीही गहाण आहेत. त्यामुळे देवाकडे गारणं घाल की ऐश्वर्या आणि सारंग ही स्पर्धा काही करून जिंकायलाच हवेत. तेव्हा सुमित्रा चिडते आणि म्हणते की तू सतत काय बोलत असतेस? तुला मी 1000 वेळा सांगितलं की माझ्यासाठी माझी तिन्ही मुलं ही सारखीच आहेत. मग मी ऋषिकेश आणि जानकी हरावे अशी देवाकडे प्रार्थना कशी काय करू शकते? अगं, यात त्यांची काय चूक आहे? आज आपल्यावर जी काही परिस्थिती ओढावली आहे ना, ती फक्त आणि फक्त त्या ऐश्वर्यामुळे. त्यामुळे याचा दोष आपण ऋषिकेश आणि जानकीला देता कामा नये. उलट जे काही कमवता येते ते त्यांनी आपल्या कष्टाने कमावलेले आहे. आपण त्यांना एकही फुटकी कवडी न देता अंगावरील कपड्यावर घराबाहेर काढलं होतं. परंतु आज त्यांनी जे काही कमावलं, जी काही परिस्थिती मिळवली, फक्त स्वतःच्या बळावर, हुशारीवर. मग मी कशी काय माझ्या एका मुलासाठी जिंका आणि एका मुलासाठी हरावं अशी प्रार्थना करू शकते? देव तरी माझं ऐकेल का? मी असं अजिबात नाही करू शकत. आता जे काही करायचं आहे ते देवाच्या हातात आहे, असं सुमित्रा म्हणते. तर आजी ही चिडूनच तिथे घर सोडण्यासाठी तू तयार राहा असं सुमित्राला टोमणा मारते. आपण जेव्हा सर्वजण रस्त्यावर येऊ ना, तेव्हा तुझे डोळे उघडतील. परंतु ऋषिकेश जानकी हरावी अशी प्रार्थना काही सुमित्रा करत नाही. आजीने मुद्दामच तिला टोमणा मारलेला असतं की ठीक आहे, तुला असं हवंय तर चालेल, परंतु आपण रस्त्यावर येणार आहोत जर ऋषिकेश जानकी ही स्पर्धा जिंकले तर. इकडे आता या सगळ्या गोष्टींमध्ये जानकीच्या बाबतीत आणि ऋषिकेशच्या बाबतीतही सुमित्राला काळजी असतेच, परंतु ती सगळं आजीला बोलून दाखवत नाही. ती फक्त देवाकडे हात जोडते की जे काही करशील ते तू योग्यच करशील, मला माहीत आहे. आणि ती आता शांत झालेली असते. इकडे आता स्पर्धा संपल्यानंतर अवंतिका व ऋषिकेश हे जानकीचं आणि ऋषिकेशचं अभिनंदन करत असतात. तेव्हा आता ऐश्वर्यामुळे मागच्या फेरीत कष्टाचे गुण त्यांना आयते मिळाले, परंतु यावेळेला ते दोघेही कसे तोंडावर पडतात ना, असं अवंतिका म्हणते. आणि ती सतत चिडचिड करत असते, कान करत असते. वहिनी, तुला माहिती आहे का, या ऐश्वर्याने खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवला आहे. तिकडे घर पण. तेव्हा अवंतिका जे काही बोलायचं असतं ते तिथेच थांबते. तर जानकी तिला विचारते की घराचं काय आणि ऐश्वर्याने नक्की काय केलंय, तू मला सांगशील का अवंतिका? त्यावर अवंतिका आता घडलेला सर्व काही प्रकार हा सांगते. त्या दिवशी सारंग भाऊजी ऐश्वर्याने जो काही खोटेपणा केला म्हणून आई त्यांच्यावर खूप चिडल्या, परंतु सारंग भाऊजी अगदी नंदी बैलासारखं आपल्या बायकोच्या ऐश्वर्याच्या कारस्थानांना सुद्धा आता पाठबळ देत आहेत. ऐश्वर्यासारखेच वागायला लागले आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही. सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याने मिळून किती मोठं संकट घरावर आणून ठेवले. त्यांनी ही स्पर्धा भरवण्यासाठी आणि तुमच्या विरोधात ते बनवण्यासाठी चक्क आपला आशीर्वाद बंगला गहाण ठेवला आहे. आणि
ते ऐकून आता जानकीच्या पायाखालची जमीनच हादरते. ती म्हणते की अवंतिका, काय हे तू काय सांगतेस? ऐश्वर्याची हिंमतच कशी झाली आशीर्वाद बंगला गहाण ठेवण्याची? तिचा त्याच्यावर काहीही अधिकार नाही. म्हणजे आमचा बदला घेण्यासाठी तिने स्वतःच्या घराचा सुद्धा विचार केला नाही. जानकीला आता या सगळ्यामुळे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिला त्या दोघांचाही प्रचंड आता राग आलेला असतो. त्यावर आता अवंतिका म्हणते की जानकी बहिणी, तुम्हाला माहीत आहे का, ऑफिस आणि घर हे दोघेही घाण आहे. त्यामुळे सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याने ही स्पर्धा भरवली. जर ही स्पर्धा ते जिंकले तर त्या पैशातून कर्जमुक्त होऊन भरून आशीर्वाद बंगला ते व्याजमुक्त करणार आहेत. हे सर्व काही ऐश्वर्याचे कारस्थान आहे आणि सारंग भाऊजी त्यात पूर्णपणे अडकत चालले आहे. जानकी म्हणते ते ठीक आहे, परंतु नाना व आईंवर काय बीतली असेल, त्याचं त्यांना काही वाटत असेल का गं? मी बघत आले ना, त्या घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यात नाना आणि आईच्या किती आठवणी आहेत. खूप कष्ट करून त्यांनी ते घर उभं केलं होतं आणि या ऐश्वर्याने, सारंग भाऊजीने एका दिवसात ते घर गहाण ठेवताना जरासुद्धा विचार केला नाही का? अवंतिका सांगते की हो जानकी बहिणी, त्यांनी अंधारात ठेवलं आम्हाला. आत्ता कळतंय की त्यांनी ते घर गहाण ठेवले. एका शब्दानेही नानांना किंवा आईंना त्यांनी विचारलेलं नाही आहे. आई तर पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. नानांनी अन्नपाणी सोडलंय, परंतु या ऐश्वर्याला स्वतःची चूक मान्य नाही. दोघेही अगदी हवेत उडत आहेत. जर घराचं कर्ज भरलं नाही तर येत्या काही दिवसातच घर खाली करावं लागेल. सर्वजण रस्त्यावर येतील. ते ऐकून जानकीला खूप वाईट वाटतं आणि ऐश्वर्याचा आणि सारंगचा तिला राग आलेला असतो. आता काय करावं? आपण जर ही स्पर्धा हरलो तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल. कारण ऐश्वर्या स्पर्धा जिंकली तर ती आपल्या विरोधात जाऊन ॲप लॉन्च करेल आणि शेतकऱ्यांचा जो काही आपल्यावर भरोसा आहे तो तुटेल. जानकीची आता दुविधावस्था झालेली असते. कारण ऐश्वर्या सारंग जरी स्पर्धा हरले तर आशीर्वाद बंगलासुद्धा घरच्यांच्या हातून जाणार असतो. तेव्हा आता काय करावं याचाच विचार जानकी करत असते. जानकी या सगळ्यामध्ये मात्र अवंतिकाला म्हणते की काही करून जे काही घडतंय ते थांबवायला हवं. आशीर्वाद बंगला, सौमित्र भाऊजी व अवंतिका आपल्याला वाचवायला हवा. नाना आणि सुमित्रा आईला आपण या वयात तरी अशा संकटात दुःखात टाकू नाही शकत. तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आलेलं मी नाही पाहू शकत. मला माहिती आहे की आईंची आता काय अवस्था झाली असेल. ते या ऐश्वर्यामुळे. जेव्हापासून ती घरात आली तेव्हापासून फक्त आणि फक्त सर्वांना त्रासच करावा लागत आहे. त्यामुळे आता खूप झालं. तिचा हा नीचपणा आपण अजिबात सहन करायचा नाही. आशीर्वाद बंगला तर मी कुणाच्याही घशात असा जाऊ देणार नाही. कारण तो माझ्या नाना आणि आईचा बंगला आहे. त्यावर यांचा काही एक अधिकार नाही आहे. अवंतिका विचारते, मग जानकी बहिणी, तुम्ही नक्की काय करणार आहात? सौमित्र म्हणतो की हे बघ जानकी बहिणी, तू या स्पर्धेतून जर माघार घेण्याचा विचार करत असशील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. बघ, जे काही होईल ना ते बघता येईल. मी आणि अवंतिका सांभाळून घेऊ. परंतु तू आणि ऋषिकेश दादा ही स्पर्धा जिंकायलाच हवी. सर्वांच्या नजरा तुमच्यावर आहेत आणि शेतकऱ्यांचे भविष्यसुद्धा तुम्ही जिद्दीने हे सगळं काही कमावलं. सारंग आणि ऐश्वर्या हातातील गमवत आहेत. त्यांच्या पापाची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी. तेव्हा जानकी खूप टेन्शनमध्ये आलेली असते. आता काय करावं? आशीर्वाद बंगला कसा वाचवावा? सर्वांना या संकटातून कसं बाहेर काढावं? तेव्हा आता जानकी घरी येते. ती फक्त आणि फक्त विचारातच असते. ऋषिकेश मात्र या सगळ्यामध्ये खूप खुश असतो. ऋषिकेश हा आनंदात असतो कारण तिसरा राऊंड त्यांनी जिंकला. परंतु जानकीचा पडलेला चेहरा पाहून ऋषिकेश विचारतो की जानकी, अगं काय झालं? मी आल्यापासून बघतोय तू फक्त आणि फक्त चेहरा पाडून बसलीस. कसला तरी विचार करतेस. सगळं काही ठीक आहे ना? त्यावर जानकी ही रडतच म्हणते की ऋषिकेश, काही एक ठीक नाही आहे. ऋषिकेश म्हणतो की तुला पुढील स्पर्धेची चिंता वाटते का? काळजी वाटते का? अगं तूच म्हणतेस ना की जिथे आपण दोघे सोबत असतो तिथे काहीही शक्य असतं. मग कशाला काळजी करतेस? हे बघ, पुढील सगळं काही राऊंड आपण जिंकणार आहोत. एवढेच नाही तर ही जी काही स्त्री व सौची स्पर्धा आहे ना तीसुद्धा आपणच जिंकणार आहोत आणि 25 लाखसुद्धा फक्त मला तुझी साथ हवी आहे. त्यावर जानकी म्हणते की ऋषिकेश, सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याने खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवला आहे. मला कळतच नाही आहे की काय करावं. आपण ही स्पर्धा जिंकूनसुद्धा हरल्यासारखंच आहे. त्यावर ऋषिकेश विचारतो की जानकी, तुला नक्की काय म्हणायचं आहे? तेव्हा आता जानकी सारंग आणि ऐश्वर्याने आशीर्वाद बंगला गहाण ठेवल्याचं ऋषिकेशला सांगते. तर ऋषिकेशला सुद्धा या सगळ्यावर खूप मोठा धक्का बसतो. परंतु ऋषिकेश रागाने म्हणतो, मग असू दे ना, त्या घराची आपल्याला आता काही संबंध नाही आहे. अगं, ज्या घरातून आपल्याला बाहेर काढताना कोणीही विचारसुद्धा केला नाही, कुणालाही आपली थोडीसुद्धा कीव आली नाही, मग आपण तरी त्यांचा का विचार करायचा? आज जे काही घडतं ना ते त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळत आहे.
त्यांनी आपल्याला बेघर केलं होतं ना, मग आता सगळे रणदिवेसुद्धा बेघर होतील. परंतु जानकी, आपण यातून अजिबात माघार घ्यायची नाही आहे. जानकी म्हणते, ऋषिकेश, अहो तुम्ही हे काय बोलताय? ती माणसं आपली आहेत. ऐश्वर्याच्या चुकीची शिक्षा सर्वांना मिळत आहे. नाना आणि सुमित्राईची यात काय चूक आहे? तुम्ही लहानपणापासून स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की तुम्ही नानांनी आणि सुमित्राईने किती कष्ट केले आहेत. मग तुम्ही असंच बोलणार? अहो, ते घर म्हणजे आपलं मंदिर आहे. त्यातील नाना आणि सुमित्राई म्हणजे देव आहेत. मी नानांना, सुमित्राईला असं घराबाहेर पडताना नाही पाहू शकत. ऋषिकेश म्हणतो, मग जानकी तू काय करणार आहेस? हे बघ, ती स्पर्धा तू अजिबात सोडण्याचा विचार करू नकोस. ही स्पर्धा कशी जिंकता येईल ना याचा विचार कर. कारण ही स्पर्धा जिंकणं आपल्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यावर आता उगीचच इमोशनल होऊ नकोस, चुकीचा निर्णय घेऊ नकोस. सारंग ऐश्वर्याला त्यांच्या पापाची शिक्षा भोगू देत. आपल्यासोबत जे तसे वागलेत ना, देव त्याचाच बदला घेत आहे. जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, आपण आपलं हे घर असं कोणाच्याही घशात नाही जाऊ देऊ शकत. ऋषिकेश म्हणतो की मग काय झालं? तू स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार तर करत नाहीस ना? हे बघ जानकी, तू चुकतेस. शेतकऱ्यांचा आपल्यावर खूप विश्वास आहे आणि म्हणूनच त्यांच्यासाठी, आपल्यासाठी आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे. जानकी म्हणते, ऋषिकेश, आपल्याला ही स्पर्धा आपल्या कुटुंबासाठी आणि शेतकऱ्यांसाठी जिंकायची आहे. त्या कुटुंबामध्ये नाना, सारंग भाऊजी, सुमित्रा आई, अवंतिका सगळ्यांचा समावेश आहे. मी यातून माघार घेण्याचा प्रयत्नच करत नाहीये. मला आपल्या शेतकऱ्यांची सुद्धा काळजी आहेच. आपण काहीही करून स्पर्धा जिंकायची. परंतु ऋषिकेश, मी असं ठरवलं, जर आपण ही स्पर्धा जिंकलो तर त्यातून आपल्याला जी काही रक्कम मिळेल, 25 लाख रुपये, ती रक्कम आपण आशीर्वाद बंगला वाचवण्यासाठी करायची. हे ऐकून ऋषिकेशच्या पायाखालची जमीन हादरते आणि जानकी, तू हे काय बोलत आहेस? म्हणजे त्या ऐश्वर्याने एवढा मोठा कांड करून ठेवलं आणि त्यांना एकदाही आपल्या कुटुंबाचा विचार नाही, आणि मग आपण आपल्या कष्टाचे पैसे असे त्यांचं कर्ज देण्यासाठी घेऊ शकतो? म्हणजे त्या ऐश्वर्याला कशाची जाण नसणार. ती असेच काही काम करत राहील आणि आपण त्यांच्याशी काहीसुद्धा संबंध नाही. मी 1 रुपयासुद्धा त्यांना देणार नाही. ऋषिकेश आणि जानकीवर खूप चिडलेला असतो. जानकी ऋषिकेशला समजवण्याचा प्रयत्न करते, आपण जर ही स्पर्धा जिंकलो तर 2 कामं होतील. एक तर आपण झालेलं ते म्हणजे शेतकऱ्यांच्या कामासाठी येईल आणि दुसरं म्हणजे मिळालेल्या रकमेतून आपण आशीर्वाद बंगला वाचवण्यासाठी थोडीफार मदत करू शकतो. ऋषिकेश, प्लीज तुम्ही एकदा विचार करा. त्यावर ऋषिकेश बोलण्याचा विचार करतो. आता 4थ्या आणि 5व्या राऊंडमध्ये सुद्धा ऐश्वर्या आणि सारंगने अनेक कारस्थानं केलेली असतात आणि आपल्या जानकीला हरवण्याचा प्रयत्न करते. परंतु ही स्पर्धा मात्र एका पॉईंटने ऋषिकेश आणि जानकी जिंकतात. ऐश्वर्याने जी काही चिटिंग केलेली असते, 2 लाख रुपये देऊन तिने माणसं स्वतःच्या बाजूने विकत घेतलेली असतात. आता सर्व कारस्थान अगदी वेळेवर ऋषिकेश व जानकीने समोर आणलेलं असतं आणि त्या मुलाने सुद्धा त्यांची कबुली दिलेली असते. आणि अशा प्रकारे आता इथे लाच देण्याचे जे काही प्रॉब्लेम असतात ते ऋषिकेश आणि जानकी हाणून पाडतात आणि जानकीच्या जिंकलेला 1 पॉईंट, आयता पॉईंट ऐश्वर्याला मिळालेला असतो. तो पॉईंटसुद्धा पुन्हा आता एकदा ऋषिकेश आणि जानकीला दिला जातो आणि त्याचमुळे आता 2 पॉईंटने ऋषिकेश, जानकी या स्पर्धेमध्ये पुढे असतात. आणि स्पर्धेचे विनरसुद्धा 25 लाख रुपयांचा जो चेक असतो तो ऋषिकेश आणि जानकीला दिला जातो. ऐश्वर्या, सारंग रणकुंडीला आलेले असतात, तर आता आशीर्वाद बंगला हा त्यांच्या हातून जाणार असतो. सर्वजण रस्त्यावर येणार असतात. सुमित्राला रडावं की हसावं तेच कळत नाही. तर आता इथे ऋषिकेश व जानकीच्या विजयाचा आनंद हा तिला होतोच, परंतु आता कर्ज कसं फेडायचं याची चिंता लागून असते. आपण रस्त्यावर येणार म्हणून सुमित्राचं मन खूप पिळवटून गेलेलं असतं. ऐश्वर्याचं तोंड तर सगळ्या गावासमोर काळं झालेलं असतं, कारण अख्ख्या गावासमोर आता ऋषिकेश जानकीची इज्जत घालवण्याचा प्रयत्न करणारा, ऋषिकेश जानकीसाठीच जिंकू नये म्हणून प्रयत्न करणारे, आता जानकीचा विजय झालेला असतो आणि सगळेजण त्यांच्यावर थू थू करत असतात. ऐश्वर्या आणि सारंगवर सगळेजण हसत असतात आणि ऋषिकेश जानकीचा विजय असो अशा घोषणा सगळेजण देत असतात. सारंग व ऐश्वर्याला तर आता चांगलाच घाम फुटलेला असतो आणि पुढची सर्व चित्र सारंगला दिसू लागतात. आपण घर व्याजमुक्त कसं करणार? ऐश्वर्या तर अगदी रडकुंडीला आलेली असते. ऋषिकेश जानकीच्या विजयाचा जल्लोष आता साजरा करणार असतात. अवंतिका व सौमित्र खुश असतात. तर ऐश्वर्याचं सर्व स्वप्न भंग झालेलं असतं, कारण ऋषिकेश जानकी विरोधात लॉन्च करणं तर सोडा, परंतु ऋषिकेश जानकीच्या ॲपची ॲडसुद्धा आता टीव्हीवर येणार असते. 25 लाख रुपयेसुद्धा आता हातातून गेलेले असतात. या स्पर्धेचा खर्चसुद्धा ऐश्वर्याच्या माथ्यावर असतो. ऐश्वर्या आता पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. परंतु आता मित्रांनो, शेवटी आपले ऋषिकेश आणि जानकी आशीर्वाद बंगला आपल्याला मिळालेल्या स्पर्धेच्या बक्षिसाच्या पैशांमधून व्याजमुक्त करणार असतात.
तेव्हा आशीर्वाद बंगल्याचा निनाव होत असताना नाना आणि सुमित्राला घराबाहेर पडावे लागणार. तेव्हाच अगदी धुमधडाक्यात ऋषिकेश जानकी हे आशीर्वाद बंगल्यावर स्वतः येतात आणि बंगला विकत घेणार असतात आणि या सारंग ऐश्वर्याला धक्के मारून घराबाहेर काढणार असतात. खूप मोठ्या संकटातून आता ऋषिकेश आणि जानकी नाना व सुमित्रा यांना वाचवणार असतात आणि ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा मिळवून देणार आहेत. आणि ऐश्वर्याला सुद्धा आता ऋषिकेश आणि जानकी घराबाहेर धक्के मारून हकलवून देत आता सुमित्रा व नानांना त्यांचं घर हे परत मिळवून देणार आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आशीर्वाद बंगला हे जानकी आणि ऋषिकेश दोघांच्याही हवाले येणार आहे. तर आता पुढे नेमकं काय काय घडणार, ऐश्वर्याची कशी फजिती होणार हे पाहणं रंजकतेचे ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.